मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? आपल्या भिवंडीमध्ये असणारे एक असे मंदिर ज्याचे निर्माण मराठा सरदाराने केले होते. नमस्कार मित्रांनो, मी अभि आणि स्वागत आहे तुमचं आपली भिवंडी या सिरीजच्या 6व्या भागामध्ये. आणि आज मी आलो आहे भिवंडीतील प्रसिद्ध असे वजुश्री देवीच्या मंदिरामध्ये. आज आपण या मंदिराचे इतिहास जाणून घेऊ. हे वडवली या गावामध्ये वजुश्री देवीचे छोटेसे मंदिर होते. एके दिवशी मराठा सरदार चिमाजी अप्पा पोर्तुगीज सोबत लढाईसाठी वसईच्या किल्ल्याकडे जात होते. तेव्हा त्यांना वाटेमध्ये देवीचे हे मंदिर दिसले. देवीच्या पाया पडताना हे प्रण मागितले की जर आम्ही ही लढाई जिंकून परत आलो तर तुझा भला मोठा मंदिर बांधीन. त्या लढाईमध्ये मराठा सैनिकांचा मोठा विजय झाला व त्यांनी वसईचा किल्ला फतेह केला. इकडनं आल्यावर चिमाजी अप्पा यांनी सांगितल्याप्रमाणे वजुश्री देवीचे भले मोठे मंदिर उभारले. मंदिराचे बांधकाम हे एका किल्ल्याप्रमाणे दगडाचा वापर करून खूप मजबूत केले आहे. मंदिराच्या आतमध्ये आपल्याला रेणुका देवी, कालिका माता व वजुश्री मातेची मूर्ती पाहण्यास मिळते. वजुश्री देवीचे हे मंदिर खरोखरच खूपच जास्त चमत्कारी व नवसाला पावणारे आहे. मित्रांनो, तुम्ही देखील एकदा या मंदिराला नक्की भेट द्यावी व अशाच भिवंडीतील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? आपल्या भिवंडीमध्ये असणारे एक असे मंदिर ज्याचे निर्माण मराठा सरदाराने केले होते. नमस्कार मित्रांनो, मी अभि आणि स्वागत आहे तुमचं आपली भिवंडी या सिरीजच्या 6व्या भागामध्ये. आणि आज मी आलो आहे भिवंडीतील प्रसिद्ध असे वजुश्री देवीच्या मंदिरामध्ये. आज आपण या मंदिराचे इतिहास जाणून घेऊ. हे वडवली या गावामध्ये वजुश्री देवीचे छोटेसे मंदिर होते. एके दिवशी मराठा सरदार चिमाजी अप्पा पोर्तुगीज सोबत लढाईसाठी वसईच्या किल्ल्याकडे जात होते. तेव्हा त्यांना वाटेमध्ये देवीचे हे मंदिर दिसले. देवीच्या पाया पडताना हे प्रण मागितले की जर आम्ही ही लढाई जिंकून परत आलो तर तुझा भला मोठा मंदिर बांधीन. त्या लढाईमध्ये मराठा सैनिकांचा मोठा विजय झाला व त्यांनी वसईचा किल्ला फतेह केला. इकडनं आल्यावर चिमाजी अप्पा यांनी सांगितल्याप्रमाणे वजुश्री देवीचे भले मोठे मंदिर उभारले. मंदिराचे बांधकाम हे एका किल्ल्याप्रमाणे दगडाचा वापर करून खूप मजबूत केले आहे. मंदिराच्या आतमध्ये आपल्याला रेणुका देवी, कालिका माता व वजुश्री मातेची मूर्ती पाहण्यास मिळते. वजुश्री देवीचे हे मंदिर खरोखरच खूपच जास्त चमत्कारी व नवसाला पावणारे आहे. मित्रांनो, तुम्ही देखील एकदा या मंदिराला नक्की भेट द्यावी व अशाच भिवंडीतील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा. धन्यवाद.